नमस्कार, मी डॉक्टर सुशील गावंडे. मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून नागपूर येथे कार्यरत आहोत. आज मी आपल्याला सिझोफ्रेनिया या आजाराविषयी माहिती देतो. सिझोफ्रेनिया हा एक प्रमुख मानसिक आजार आहे आणि समाजात आपल्याला सामान्यतः निदर्शनास येतो. 100 लोकांमागे एका व्यक्तीला हा आजार त्याच्या आयुष्यात उद्भवू शकतो. या आजारामध्ये विचारांमध्ये विक्षिप्तपणा, भावनांमध्ये विक्षिप्तपणा आणि वागणुकीमध्ये विक्षिप्तपणा नजरेस येतो. सामान्य लक्षणे: व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल घडायला लागतो. कुणीतरी आपल्याविरुद्ध कट कारस्थान करतो आहे असे विचार येतात. त्याचप्रमाणे आजूबाजूला कुणीही नसताना कानामध्ये भास व्हायला लागतात. वागणुकीमध्ये बदल व्हायला लागतो. स्वतःशी बडबड करणे, विनाकारण हसणे, सतत फेऱ्या मारत राहणे, नीट झोप न घेणे आणि स्वतःची नीट काळजी न घेणे. त्याचप्रमाणे भावनिक बदल पण यायला लागतात. अचानक हिंसक होऊन जाणे, कुणाला शिवीगाळी करणे, अचानक रडायला लागणे आणि आपल्याला अनपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न करणे. हा आजार होण्यामागे जैविक कारणे आहे. मेंदूच्या आतमध्ये होणारी रासायनिक असमतोल या आजारामागचं मुख्य कारण आहे. या आजाराचा उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. उपचार हा औषधोपचार आणि जेव्हा पेशंट अतिशय जास्त स्वतःला किंवा इतरांना इजा करू शकतो अशा वेळी विद्युत उपचार, पेशंट थोडा बरा व्हायला लागल्यानंतर समुपदेशन आणि पेशंटला दैनंदिन जीवनामध्ये परत आणण्यासाठी पुनर्व्यसन अशा 4 पद्धतीचे उपचार केले जातात. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना या आजाराची कल्पना नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये, शेजाऱ्यामध्ये, आजूबाजूला कधीही अशा पद्धतीचे रुग्ण आढळले तर त्यांना ते योग्य मार्गदर्शन करा. धन्यवाद.